जगाच्या पाठीवर एकच स्थान असं शिल्लक की जिथं माणसाला चांगलं ऐकायला भेटतं, ते म्हणजे कीर्तनाचं स्थान आहे. काय ऐकायला भेटतं कीर्तनात? संतांचे विचार सांगितले जातात ते कीर्तनामध्ये, शुरांचे पवाडे गायले जातात ते कीर्तनामध्ये. अजून सांगू का? माणसाने माणसाशी माणसासारखं कसं वागलं पाहिजे त्याचं नाव माणुसकी, आणि ती फक्त कीर्तनातच शिकवली जाते. फक्त बसताना कीर्तनात बसल्यानंतर शांत नाही बसायचं. शांत नाही बसायचं म्हणजे खाली सतरंजीच्या चटाईच्या दोऱ्या नाही काढायच्या. शांत नाही बसायचं म्हणजे हातानं टाळीन मुखानं देवाचं नाव घ्यायचंय. कारण जगाच्या पाठीवर 3च अक्षर असे की जे माणसाला तारणारे, ते म्हणजे विठ्ठल. विठ्ठल शब्दाचा अर्थ सांगत असताना एका सुभाषित श्लोकामध्ये असा सुंदर आला बघा. एक श्लोक अत्यंत सुंदर आला. विकारो विधाताय ठकारो नीलकंठ लकारो लक्ष्मीकांत विठ्ठल नाम अभिधीयते. विठ्ठल शब्दामध्ये 3 अक्षर आहे. किती अक्षर आहे? 3 अक्षर आहे. पहिलं अक्षर आहे वी. वी शब्दाचा अर्थ अत्यंत सुंदर आहे. वी शब्द म्हणजे वी शब्दाचा अर्थ आहे विधाता. या वी शब्दाचा अर्थ आहे विधाता, म्हणजे या सृष्टीचा विधाता कोण? या सृष्टीचा विधाता आहे ब्रह्मदेव. दुसरं जे अक्षर आलं ते आहे ठ. ठ शब्दाचा अर्थ आहे नीलकंठ. मग नीलकंठ कोणाला म्हणलं जातं? भगवान शंकराला. आपण म्हणतो ना आरतीमध्ये, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. दुसरं अक्षर आहे ल. ल शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत कोणाला म्हणलं जातं? जो लक्ष्मीचा पती आहे तो कोण? भगवान विष्णू. पहिलं जे अक्षर आहे वी. वी शब्दाचा अर्थ आहे विधाता. विधाता म्हणजे ब्रह्मदेव. ठ शब्दाचा अर्थ आहे नीलकंठ. नीलकंठ म्हणजे भगवान शंकर. ल शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत म्हणजे भगवान विष्णू, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं अधिष्ठान म्हणजे विठ्ठल नाम आहे. विठाला कारण आपली ही भूमी साधू संतांची भूमी. या भूमीला नाव आहे संतांची भूमी. तुम्ही जर तिकडे उत्तर भारतामध्ये जर गेलात ना तर तिकडं देवभूमी, आणि आपली महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे. म्हणून आपलं मोठं भाग्य आहे की आपल्याला माणसाचा जन्म मिळाला. कोणाचा? माणसाचा जन्म मिळाला. आपलं दुसरं भाग्य, सद्भाग्य हे आहे की आपल्याला तो इतर कोणत्याच देशात न मिळता भारत देशामध्ये मिळाला. आणि आपलं महत् भाग्य हे आहे की तो इतर कोणत्याच राज्यात न मिळता तो मनुष्य देह आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये मिळाला. ज्या भूमीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले, ज्या भूमीमध्ये प्रेममूर्ती नामदेव महाराज जन्माला आले, ज्या भूमीमध्ये पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज जन्माला आले, ज्या भूमीमध्ये वैराग्य मूर्तिमंत जगद्गुरु तुकाराम महाराज जन्माला आले, आणि ज्या भूमीमध्ये हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी आपल्या आईच्या उदरातच पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याकरता ज्यांनी आपले प्राणपणाला लावले, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा याच भूमीमध्ये जन्माला आले. पवित्र ते कुळ पावन तो देश, 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 पवित्र ते कुळ पावन तो देश. घेते हरिचे दास जन्म घेती, घेते हरिचे दास जन्म घेती, घेते हरिचे दास जन्म घेती, घेते हरिचे दास जन्म घेती. हरी कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. आपल्याला माणसाचा जन्म मिळाला हे आपलं मोठं भाग्य आहे. इतर बघा तुम्ही, आपल्याला देवाचा कधीही न फिटणारा उपकार आहे ह्या माणसाकडून. देवाचा कधीही न फिटणारा उपकार आहे ह्या देवाचा. ज्यानं आपल्याला माणूस म्हणून जन्माला घातलं. काय करता येत नाही माणसाला? माणसाला चालता येतं, माणसाला बोलता येतं, माणसाला गाता येतं, माणसाला वाजवता येतं, माणसाला कामही करता येतं, माणसाला भावना व्यक्त करता येतात. रस्त्यावरच्या जनावरांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाही. रोज हायवेला येऊन बघा, 2-3 कुत्री रोजची मरून पडलेली असतात. हायवेला 2-3 कुत्री दररोज मरून पडलेली असतात. मग त्यांच्या पिलांनी कधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केली का की आमच्या आईची काही चुकी नव्हती, आमच्या पप्पाची काही चुकी नव्हती, या गाडीवाल्याचाच ब्रेक लागला नाही बा,
त्यांना कधी तक्रार करता येत नाही. अजून बघा, काही लोक ढाब्यावरती कोंबड्या घेऊन जातात, ढाब्यावरती कोंबड्या घेऊन जातात. एक टू व्हीलर असती आणि त्या टू व्हीलरला अशी आडवी काठी बांधलेली असते. बघितलेलं आहे कधी? कदाचित आपल्याकडे नाही पद्धती, पुणे जिल्ह्यामध्ये पद्धती. एक आडवी काठी बांधलेली असते, त्या आडव्या काठीला उलट्या कोंबड्या बांधलेल्या असत्या, उलट्यात. मग त्या उलट्या कोंबड्याच्या तोंडातून फेस बाहेर पडतो, पंख फडफडतात. त्यांना माहिती असतं की आता आपल्या जीवनातला शेवटचा प्रवास आहे, परंतु त्यांनी कधी तक्रार केली का? तक्रार करता येत नाही. माणसाला तक्रार करता येते, माणसाला आनंद व्यक्त करता येतो, माणसाला भावना व्यक्त करता येतात, माणसाला कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून रडता सुद्धा येतं. मग हा उपकार कोणाचा असेल तर हा उपकार फक्त देवाचा आहे. देवाचा उपकार आहे. भगवंताने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये अनंत प्रकारचे सजीव आपापलं जीवन जगतात. भगवंताने निर्माण केलेल्या या सृष्टीमध्ये अनंत प्रकारचे प्राणी आपापलं जीवन जगतात. सजीव अनंत आहे, सजीव फार आहे. तुम्ही आम्ही सर्वसामान्य कल्पनाही करू शकत नाही असं तुमच्या आणि आमच्या कल्पनेच्या पलीकडे अनंत प्रकारचे सजीव आपापलं जीवन जगतात. परंतु विचार असा आहे की सजीव किती जरी असले तरी, प्राणी किती जरी असले तरी, पक्षी किती जरी असले तरी, या सर्व सजीवांमध्ये श्रेष्ठता ही फक्त माणसाच्या जीवनाला याची देही घाड देवाचे भजन, 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 याच देही घाड देवाचे भजन, याच देही घाड देवाचे भजन, याच देही घाड देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, याच देही घाड देवाचे भजन, याच देही घाड देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, याच देही घाड देवाचे भजन, याच देही घाड देवाचे भजन. याच देही घडे देवाचे भजन, याच देहामध्ये देवाचं भजन घडतं. आणि काही ज्ञान नाही कोठे. साधू संतांनी पुरावाच दिला की माणसाच्या जन्माला आल्यानंतर सगळं काही करता येतं. म्हणून मनुष्य जीवन श्रेष्ठ आहे. मग एखाद्याला प्रश्न निर्माण होईल की महाराज, मनुष्य देहच का श्रेष्ठ आहे, मानवाचं जीवनच का श्रेष्ठ आहे, इतर प्राण्यांमध्ये गुण नाही का, इतर सजीवांमध्ये गुण नाही का? उलट मी तर असं म्हणेल की माणसापेक्षा चांगले चांगले गुण आपल्याला इतर प्राण्यांमध्ये पाहायला भेटतात. काही लोकांना माझं बोलणं अतिशयोक्ती वाटेल, परंतु मी सहप्रमाणासही सिद्ध करून देईल. माणसापेक्षा चांगले चांगले गुण, माणसापेक्षा वर्णनीय गुण, वाखणण्याजोगे गुण इतर प्राण्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आपल्या अवतीभोवती नित्य उदाहरणं घडतात, फक्त आपण त्याचा गांभीर्याने विचार करत नाही. उदाहरण देतो. समजा आपल्या गावामध्ये एखादा मोठा दरोडा पडला, एखादी मोठी चोरी झाली आणि त्या चोरीचा तपास लावण्याकरता पोलिसांनी सुरुवात केली. कोणी? पोलिसांनी सुरुवात केली. पोलीस डिपार्टमेंट गाडी घेऊन पळाले, दमले, थकले, परंतु त्यांना चोरीचा काही धागादोरा जुळवता आला नाही. म्हणून पोलीस डिपार्टमेंट थकलं, दमलं, हातबल झालं, परेशान झालं आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसलं. आता त्यांना चोरी सापडणं शक्य नाही. मग दुसऱ्या दिवशी बातम्या येतात. व्हॉट्सअपला म्हणा, फेसबुकला म्हणा, पेपरला म्हणा, बातमी असतील. त्या बातम्या आपण वाचतो. बातमी काय असती? उद्यापासून त्या दरोडेखोरांचा, त्या चोरांचा तपास लावण्याकरता सेपरेट स्पेशल श्वान पथकाची नियुक्ती करण्यात येत आहे. येतात का नाही अशा बातम्या? श्वान पथकाची नियुक्ती करण्यात येत आहे. मग या घटनेचा तुम्ही एकदा विचार करा की आजपर्यंत जे काम माणूस करू शकला नाही ते काम उद्यापासून कोण करणार? बोला. कुत्रा करणार, कुत्रा. आणि कुत्रा ते काम इतकं परफेक्ट करतो. काय करतो? वासावासाने पोलीस डिपार्टमेंटला बरोबर चोराच्या दारामध्ये नेऊन पोचवतो. सापडली चोरी सापडली. पण या घटनेचा तुम्ही विचार करा की आजपर्यंत जे काम माणूस करू शकला नाही ते काम कोणी करून दाखवलं? कुत्र्यानं. मग माझ्या प्रश्नाचं एका उत्तर द्या. इथं माणसाची जागा कोणी घेतली?
पाठीमागून आवाज नाही, ते माणसाची जागा कोणी घेतली? हा, मग कुत्र्याची रिकामी झालेली कोणी घेतली? माणसापेक्षा चांगला गुण आहे का नाही कुत्र्यामध्ये? अजून सांगतो ऐका. बैल आहे, बैल. आता शेतकरी माणसं आहे, आपण सगळे लगेच लक्षात येईल. एखादा मारणारा बैल असू द्या, मारणारा, आणि त्या बैलाची दररोज सोडबाण करणारा, त्याला रोज चारा टाकणारा, पाणी पाजणारा, अवताला झोपणारा एखादा तो माणूस त्याच्या जवळ जाऊ द्या. तो बैल शिंग हलवत नाही, मान हलवत नाही, पायही उचलत नाही, स्थितप्रज्ञासारखा शांत उभा राहतो. आणि एखादा कधी नव्हता आलेला माणूस त्याच्या जवळ जाऊ द्या बरं, काय करतो? शिंगावर उचलतो आणि खाली आपडतो, बरगाड्या मोकळ्या करून ठेवतो. म्हणजे बैलाला आपलं परक कळतं. बैलाला चार पायाच्या आपलं परक कळतं. मग हा त्या बैलाचा गुण नाही का? म्हणजे माणसापेक्षा चांगले गुण जर इतर प्राण्यांमध्ये पाहायला भेटत असतील तर महाराज मनुष्य जीवनच श्रेष्ठ का? याचं नेमकं काय कारण? तर याचं कारण अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने असं आलेलं आहे की पुरुषार्थ प्राप्त करता येतो मनुष्य जीवनामध्ये, म्हणून मनुष्य जीवन श्रेष्ठ. विठाला काय असतं, काही गोष्टी सर्वत्र घडत नाही, त्या सर्वत्र करता येत नाही, त्या ठराविक ठिकाणीच घडतात आणि ठराविक ठिकाणीच कराव्या लागतात. तसं परमार्थही प्राप्त करायचा झाला, पुरुषार्थही प्राप्त करायचा झाला, देवालाही प्राप्त करायचं झालं तर फक्त माणसाच्या जीवनाला केलं जातं, माणसाच्या देहाला आल्यानंतर केलं जातं. तुका म्हणे याच देही घडे देवाचे भजन. विठाला पण सध्याची परिस्थिती जर आम्ही पाहिली ना, सध्याच्या परिस्थितीमध्ये मृत्यू लोकामध्ये आपल्याला 3 प्रकारचे लोक पाहायला भेटतात सर. 3 प्रकारचे लोक पाहायला भेटतात. त्यात पैकी पहिला वर्ग असा आहे की देवाची भक्तीच करत नाही. पहिला वर्ग असा आहे की देवाची भक्ती करत नाही. दुसरा वर्ग असा आहे की भक्ती करून मुक्त झाला. आणि तिसरा वर्ग असा आहे की अहोरात्र देवाची भक्ती करतो, उपासना करतो, पण त्यांना प्राप्ती मात्र व्हायला तयार नाही. परत एकदा सांगतो ऐका. भक्तीच करत नाही हा पहिला वर्ग आहे, भक्ती करून मुक्त झाला हा दुसरा वर्ग आहे, आणि भक्ती करतो पण प्राप्ती होत नाही हा तिसरा वर्ग आहे. हे तिन्ही प्रकार चांगले लक्षात ठेवा आणि घरी जाताना विचार करा की बुवा नेमका आपला नंबर कोणत्यात आहे. भक्ती करत नाही त्यामध्ये आपला नंबर लागतो का? भक्ती करून मुक्त झालो त्यामध्ये आपला नंबर आहे का? भक्ती करतो पण प्राप्ती होत नाही. असे हे महत्वाचे 3 प्रकार. आज आपल्याला चिंतनामध्ये फक्त एका वर्गाचा विचार करायचा आहे. कुणाचा? जे अहोरात्र देवाची भक्ती करतायत, उपासना करतायत, परंतु त्यांना प्राप्ती मात्र व्हायला तयार नाही. मग त्यांनी केलेली भक्ती कुठं चुकते, केलेली साधना कुठं चुकते, विचार करायचा आहे त्यांचा. विठाला एक मिनिट ऐका. जो भक्तीच करत नाही तो नास्तिक. जो भक्तीच करत नाही त्याला वेदांत शास्त्रामध्ये नास्तिक असं म्हणतात. नास्तिक जो स्वतःही नाचतो आणि दुसऱ्यालाही नाचवतो त्याला नास्तिक म्हणतात. नास्तिक या शब्दाची व्याख्याच अशी आहे की एकदाच नास्तिकपणा करून जो या जगात राहतो तो नास्तिक नाही. स्वतः नास्तिक आहेच आहे, पण आपल्या नास्तिकपणामुळे दुसऱ्या एखाद्या चांगल्या व्यक्तीचा आस्तिकपणा घालवून त्या आस्तिकाला नास्तिक बनवतो, त्याला खरा जातीवंत नास्तिक म्हणतात. मला असं वाटतं हे तुमच्या डोक्याच्या वरतून गेलं असेल. सोपं सांगतो. स्वतःही माळ घालीत नाही बाबा, स्वतः माळ घालीत नाही आणि ज्यानं घातली त्याची राहू देत नाही, याला नास्तिक म्हणतात. 3 प्रकारच्या बुद्धीचे लोक आहे समाजामध्ये. 3 प्रकारची बुद्धी समाजामध्ये वाटलेली. काही लोक असतात कर्पूर बुद्धीचे, काही लोक असतात गौरी बुद्धीचे, आणि काही लोक असतात शेणी बुद्धीचे. हे 3ही बुद्ध्या सांगून जाईल. पहिला जो प्रकार आहे कर्पूर बुद्धीचा. कर्पूर बुद्धी म्हणजे कापुरासारख्या बुद्धीचे. आपण आरतीला जो कापूर पेटवतो ना, कापुराला काडी पेटवली आणि कापुराला लावली की लगेच तो पेट घेतो ना, लगेच आपली आरती सुरू होते. तसं समाजामध्ये एक वर्ग असा आहे की त्याला जर सांगितलं ना माळ घाला, तो माळ घालतो. मग ती सप्त्यापूर्ती का व्हायना पण माळ घालतो. दुसरा वर्ग असा आहे गौरीच्या बुद्धीचे. महिला मंडळ गौरी असते, गौरीला जर काडी पेटवली आणि गौरीला लावली की एकदम पेट घेते का? हळूहळू दुपत पेटच जाते. तसा समाजामध्ये एक वर्ग असा आहे की एकदम माळ घालीत नाही, पण हळूहळू परिवर्तन करून माळ घालतो. पण तिसरा वर्ग असा सांगितला जातो की नुकतं पडलेलं म्हशीचं ताजं शेण. तुम्ही कितीही काड्या पेटवा आणि कितीही काड्या उघडावा, काडी पेटवली त्याला लावायला गेलं की ते हिलागार करतं. कोणाला? काडीला. त्याला म्हणतात आपण सारखे करते तात्काळ. शेणी बुद्धी कशी असून सांगून जाईल. काय झालं, औरंगाबादची मुलगी आपल्या गावामध्ये दिली, गणेशनगरमध्ये. सिटीतली मुलगी खेड्यामध्ये दिली आणि स्वयंपाक करत होती. पाहुणे स्वयंपाक करत होती. स्वयंपाक करता करता भानगड अशी झाली की हिच्या संपल्या गौऱ्या. कोणाच्या? तिच्या संपल्या गौऱ्या. आता सून आली म्हणून सासूला मोकळकी भेटली, सासू फिरायला निघून गेली. स्वयंपाक करत होती, गौऱ्या संपल्या. मग आता त्या चुलीमध्ये काय घालावं? जास्त शिकलेली होती बाबा ती, आणि जेवढी ती शिकलेली होती तेवढी ती हुकलेली बी होती. तिनं डोकं लावलं गौऱ्या कशापासून बनतात.
महिला मंडळ गौऱ्या कशापासून बनतात? शेणापासून. तिनं विचार केला गौऱ्या जर शेणापासून बनत असतील तर घाई घाई त्या चुली पडून उठली, गमिलेभर शेण आणलं, त्या चुलीमध्ये टाकलं, चुलही पेटली, स्वयंपाकही झाला. झोपल्या का काय आहे ना? नाथ महाराज म्हणतात की ज्ञान जर सांगायचं असलं तर चांगल्या माणसाला सांगावं. कोणाला सांगू नये? क्रोधिया विश्वासी त्याची बोध करेना, त्याची बोध करेना, क्रोधिया विश्वासी त्याची बोध करेना, क्रोधिया विश्वासी त्याची बोध करेना. पुली वाचा सिनवूनाय, करता पुली वाचा सिनवूनाय, करता पुली वाचा सिनवूनाय, करता पुली वाचा सिनवूनाय. क्रोधिया विश्वासी त्याची बोध करेसा, करता पुली वाचा सिनवूनाय, करता पुली वाचा सिनवूनाय. क्रोधिया विश्वासी त्याची बोध करेसा, करता पुली वाचा सिनवूनाय, करता पुली वाचा सिनवूनाय. क्रोधिया अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. काय? लोभी माणसाला दान मागणारा शत्रू दिसतो. लोभी माणसाला एखादा दान मागणारा शत्रू दिसतो. चोराला चंद्र शत्रू दिसतो. चोराला चंद्र शत्रू दिसतो. व्यभिचारी स्त्रीला पती शत्रू दिसतो. आणि मूर्ख माणसाला ज्ञान सांगणारा शत्रू दिसतो. ज्ञान जर सांगायचं असलं तर चांगल्या माणसाला सांगावं, नास्तिक माणसाला सांगू नये. ज्ञानोबारांनी या नास्तिकांकरता भरपूर उदाहरणं वापरले. ज्ञानोबारांनी पहिलं उदाहरण असं वापरलं की माऊली म्हणतात की आकाशातून जमिनीवर गार पडते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आकाशातून, पावसाळ्याच्या दिवसामध्ये म्हणा, आता कधीही पाऊस पडायला लागला तो भाग वेगळा. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जमिनीवर गार पडते. ती पडलेली गार जर तुम्ही हातावर घेतली ना पाहुणे, हातावर जर ती गार घेतली तर ती किती मिनिटं राहील तुमच्या हातावर? जास्तीत जास्त 2-3 मिनिटं. विरघळून जाईल, पाणी होईल, नाश पावेल. पण एवढ्या उंचावून पडलेली गार, एवढ्या उंचावून पडलेली गार शेतामध्ये ज्या पिकावर पडते त्या पिकाला राहू देते बाबा? म्हणजे स्वतःही नाचते आणि पिकालाही नाचवते. तसा हा नास्तिक माणूस असा आहे समाजामध्ये की स्वतःही आळंदी पंढरीच्या वाऱ्या करत नाही, आणि जो वारी करायला निघाला, जो पंढरपूरला निघाला, त्याला एसटी स्टँडवर पोहोचू देत नाही. एका भाविकाने कीर्तनामध्ये असं ऐकलं की तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखली. जन्माची सार्थकता ही भगवंताच्या दर्शनामध्ये आहे असं त्यानं कीर्तनामध्ये ऐकलं आणि त्यानं वारीची तयारी केली. त्याला वारीला जाण्याची इच्छा झाली. त्यानं ताट, तांब्या, वळकुटी काय सगळं बॅग भरली, पिशी खांद्याला अटकवली आणि बरोबर एसटी स्टँडवर येऊन बसला. आता चिंचोलीच्या एसटी स्टँडवर येऊन बसला. वाकी गाडीची वाटच पाहत होता पंढरपूरला जाण्याकरता. तितक्यात त्याला एका नास्तिकाची गाठ झाली. कोणाची? नास्तिकाची. नास्तिक कोणाला म्हणायचं? स्वतःही नाचतो आणि दुसऱ्यालाही नाचवतो. राम राम म्हणला, राम राम का हो, लांबचा दौरा दिसतोय तुमचा. कपडे वगैरे बॅग. तो म्हणला अहो महाराजांनी सांगितलं की तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली. चाललो म्हणला पंढरपूरला, देवाचं दर्शन घेतो, कृताकृत्य होतो, जन्माची सार्थकी लावतो, जीवनामध्ये दुसरं आहेच काय असं त्याने निघाल्याने सांगितल्यावर महाराज त्यानं पहिला शब्द काय वापरला असेल? त्या नास्तिकानं पहिला शब्द काय वापरला असेल? तो म्हणला अरे काय कीर्तनकारांच्या नादाला लागलाय. कोणाला? काय कीर्तनकाराच्या नादी लागलाय. कीर्तनकाराचं कुठं मनावर घेत असतात का? कोणाचं? कीर्तनकाराचं. बाबा कीर्तनकाराचं मनावर घेत असतात? नाही. बरंय बरंय, तुम्ही मनावर घेत नाही म्हणून आमचं बरंय. मनावर घेतलं की आम्हाला घरी थांबावं लागेल. विठाला काही लोकांना हे सोपं वाटतं. काही लोकांना हे सोपं वाटतं. काय हे कीर्तन करणं, पखवाद वाजवणं, गायन करणं, पेटी वाजवणं सोपं आहे का? हे बाबा सोपं आहे. सोपं काय सांगू का? खाली बसून महाराज चुकला हे म्हणणं मात्र सोपं आहे. खाली बसून महाराज चुकला हे म्हणणं सोपं आहे. हे सोपं नाही. अहो ज्याला गायन जमतं त्याला पखवाद जमत नाही. ज्याला पखवाद जमतो त्याला कीर्तन जमत नाही. ज्याला कीर्तन जमतं त्याला गायन जमत नाही, पखवाद जमत नाही. ज्याला हे सगळं जमतं त्याला कथा जमत नाही. आणि ज्याला यातलं काहीच कळत नाही तो एवढ्या मंडळीला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. एवढ्या मंडळी. काही लोकांना 2 मिनिटं माईकवर बोलता येत नाही. किती? 2 मिनिटं माईकवर बोलता येत नाही महाराज. सातारा जिल्ह्यामध्ये माझं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर एक जण सूचना द्यायला उठला. कीर्तन संपल्यानंतर सूचना देतात ना, सूचना द्यायला उठला आणि त्यानं त्याच्या भाषेत सूचना द्यायला सुरुवात केली. तो म्हणला हा या ठिकाणी महाराजांनी नंबर 1 कीर्तन केलं, तरी महाराजाला माझ्या वतीनं आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. आणि मी तिथंच बसलेलो.
नंतर म्हणू लागला 2 रांगेमध्ये दर्शन घ्यायचंय महाराजांचं, 2 रांगेमध्ये दर्शन घ्यायचंय. एका रांगेमध्ये महिला दर्शन घेतील, एका रांगेमध्ये बाह्य दर्शन घेतील. हे ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळलं डबल धन्यवाद. विठाला एक विषय असा आहे, काही लोक कीर्तनाला नाव ठेवल्याशिवाय राहत नाही. काही लोकांना कीर्तन कशाच्या निमित्तानं ठेवावं हे समजत नाही. कीर्तन कशा पाहुणे, मला 5-6 दिवसापूर्वी एक फोन आला होता. मला म्हणे बाळासाहेब महाराज बोलतात का? म्हणलं हो बोलतो दादा. म्हणे महाराज तुमच्या कीर्तनाची तारीख पाहिजे होती. म्हणलं सांगा ना दादा तारीख. त्यांना तारीख सांगितली. मी तारीख माझ्या डायरीवर लिहून घेतली, गाव तालुका काय असेल ते सगळं लिहून घेतलं आणि फोन ठेवता ठेवता मी त्याला सहज विचारलं, म्हणलं दादा कीर्तन कशाच्या निमित्तानं? सर त्यानं कीर्तन कशाच्या निमित्ताने सांगितल्यावर मला हिवाळ्यात घाम फुटला. तो म्हणला महाराज आमच्या शेतामध्ये पोल्ट्री फार्मचं उद्घाटन आहे, त्या उद्घाटनाला तुमचं कीर्तन आहे. मी लोकांना सांगायला पाहिजे का कोंबड्या खा म्हणून? असं असतं ते. विठ्ठला तो म्हणला अरे काय करतो पंढरपूरला जातो काय करतो? 2-2, 3-3 दिवस त्या दर्शन बारीमध्ये उभा राहतो, त्या दर्शन रांगेमध्ये उभा राहतो. रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो. देव म्हणतो, काळ्या दगडाच्या पाया पडतो. तीर्थ म्हणतो, कडुलचंद्र भागेमध्ये आंघोळ करतो. मग सज्जना आपल्या गावात पाण्याचा का दुष्काळ पडला, दगडाचा का तोटा गेला का? अरे जातोच कशाला, तिथं आहेच काय? असं त्याने निघाल्याने सांगितल्यावर हिची काय अवस्था झाली असेल? बुद्धी बदलली. लोक 2-2 तास कीर्तनामध्ये बसतात. लोकांच्या बुद्धीचा पालट होत नाही. पण एका दुर्जनाची संगती घडू द्या, बुद्धीचा पालट झाल्याशिवाय राहत नाही. दुर्जनाची संगती नको. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा, संगत संतन की करले. संगत संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी संतांची पाहिजे मला. उचलली त्यानं वळकुटी बॅग सगळं उचललं, घरी आला. घरी आल्याबरोबर बायकोनं दरवाजा उघडला आणि हा क्वाटवर जाऊन बसला आणि त्या बाईनं तांब्या भरून पाणी पिण्याकरता दिलं. त्याच्या बायकोनं विचारलं का हो, अहो गेले नाही तुम्ही पंढरपूरला? बऱ्याच दिवसापासून घरामध्ये बोंबलत होते पंढरपूरला जायचं आणि पंढरपूरला जायचं. काय झालं तुमचं पंढरपूर? आता या बोलायला तशा बऱ्याच दिवसापासून बोंबलत होते म्हणे पंढरपूरला जायचं. आणि काय झाली तुमची वारी? तुमची वारी काय झाली? तो म्हणला काय करायची वारी, बरं आहे घरी. म्हणजे नास्तिकाची संगत झाल्यानंतर पंढरपूरला निघालेला माणूस घरी येतो. मग आता तुमचं चांगलं लक्षात आलं असेल की जातीवंत कोणाला नास्तिक कोणाला म्हणायचं. मग का हो महाराज, नास्तिक माणसाला का देव मान्य नाही, का त्याला भक्ती करता येत नाही? सोपं सांगू का? श्राद्ध घालण्याचा प्रश्न त्यालाच निर्माण होतो की ज्याला बाप मान्य, ज्याला बापच मान्य नाही त्याला श्राद्ध घालण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही महाराज. विठाला पहिला वर्ग आपला संपला. दुसरा वर्ग असा होता की भक्ती करून मुक्त झाला. भक्ती करून मुक्त झाला, त्याने केलेली भक्ती साधना सिद्ध झाली आणि त्या भक्तीच्या सिद्धीमुळं, त्या भक्तीच्या जोरावर तो देवाच्या दारामध्ये जाऊन पोचलाय. त्यामध्ये संत आहेत. संतांची अवस्था अशी आहे, ते म्हणतात सुखे मिने जलोगा त्रिकुट शिखरी हे दान मिळे आहे. सुखानं जो देवाच्या दारामध्ये जाऊन पोहोचलाय त्याचाही आपल्याला विचार करायचा नाही. पण सज्जनांनो, आपल्याला एका वर्गाचा विचार करावा लागेल. कुणाचा? जे अहोरात्र देवाची भक्ती करतायत, अहोरात्र देवाची उपासना करतायत, गण लावतात, वाऱ्या करतात, माळ घालतात, सगळं काही करतात. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगायला गेलं तर माऊली म्हणतात की ऐसा अखंड भजन करी.
आणि उगाणार आहे क्षणभरी, क्षणभर सुद्धा त्याचा वेळ वाया जात नाही, अशी अखंड भक्तीची जी चालू आहे. मग त्याला प्राप्ती का होत नाही? तर आजच्या प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज भक्ती करणाऱ्या श्रद्धेतून भक्ती करणाऱ्या, सद्विचारातून भक्ती करणाऱ्या, अंतःकरणातून भक्ती करणाऱ्या भगवंताच्या भक्ताला भक्तीच्या फलश्रुतीमध्ये 4 अवस्था प्राप्त होतात. किती? 4 अवस्था प्राप्त होतात. त्यात पहिली अवस्था आहे की निश्चिंतता, दुसरी आहे निर्भयता, तिसरी आहे स्वतंत्रता आणि चौथी आहे सुखरूपता. पुन्हा एकदा सांगतो ऐका. निश्चिंतता, निर्भयता, स्वतंत्रता आणि सुखरूपता. आजच्या अभंगामध्ये सुद्धा 4 अवस्था सांगितल्यात. मनवोनी चिंता नाही आम्हा दासा. निश्चिंतता, आम्हाला चिंता नाही, आम्ही निश्चिंत आहोत. न भ्यो गर्भवासा जन्म घेता, आम्ही निर्भय आहोत, आम्हाला कोणत्याही प्रकारची भीती नाही. आपोलिया इच्छा करू गदारोळ, आम्ही स्वतंत्र आहोत आणि भोगू सर्व काळ सर्व सुखे, आम्ही सर्व काळामध्ये सर्व सुख भोगणारे आहोत. महाराज म्हणतात की देवाचा भक्त असला ना की तो निश्चिंत असला पाहिजे, निर्भय असला पाहिजे, स्वतंत्र त्याचं जीवन असलं पाहिजे आणि तो सदा आनंदी असला पाहिजे. पण महाराजांकडे गेलेले लोक होते ना, त्यांच्याकडे तुकोबारायचं लक्ष गेलं आणि तुकोबारांनी त्यांना प्रश्न विचारला की का रे बाबा, अरे भक्ती करताय तुम्ही? ते म्हणतायत महाराज रात्रंदिवस भक्ती चाललीये, रात्रंदिवस देवाची उपासना चाललीये, मग तुम्हाला प्राप्ती का होत नाही? तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करतायत आणि तुमचे चेहरे असे सुकलेले का? फोडिले गोबरी तैसी दिसे तोंडावरी, तैसी दिसे तोंडावरी, तैसी दिसे तोंडावरी. फोडिले गोबरी तैसी दिसे तोंडावरी, तैसी दिसे तोंडावरी, तैसी दिसे तोंडावरी. फोडिले गोबरी तैसी दिसे तोंडावरी, तैसी दिसे तोंडावरी, तैसी दिसे तोंडावरी. तैसी दिसे तोंडावरी, तैसी दिसे तोंडावरी, तैसी दिसे तोंडावरी. फोडली गोवरी तैसी दिसे तोंडावरी, चेहरे सुकलेले का? तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करतायत? मग ज्या ज्या देवांची भक्ती करतो त्या त्या देवांची यादी त्या मंडळीने तुकोबरायांकडे ठेवली. तो म्हणला, एक जण म्हणला, महाराज मी भक्ती केली. कोणाची भक्ती केली? आई भवानी थोर जानोनी, ती जम्या उपासिले वो, हाती परडी देऊनी तिने मज भिकेसी घातिले वो. उदो अस्तुचे बरे भूत बावरे फिरे गर गरे व्यर्थ शिन वाटला, व्यर्थ शिन वाटला नती जम्या फुलवरा बांधिला हो. एक जण म्हणला मी आईची भक्ती केली, दुसरा म्हणाला महाराज मी पण भक्ती केली. कोणाची? खंडोबासी नवस घालोणी, मुरळी हुन बैसले वो, आपुले जे का सके सज्जन ते बी वंचन भर भरिले वो, वारी मागता पोट भरेना. दुसरा म्हणाला महाराज मी पण केली. कोणाची? माझ्या घरी भैरव पाहुणा येऊनी बैसला वो. एक नाही दोन नाही, पुढे शेवटी असं एक प्रमाण आलेलं आहे की आईसी दैवते केली अनंते, नवस बहुत फेडिले वो, परी ते फलकट झाले शेवटी गळा आपुल्या येऊनी पडिले वो. हे सगळे गाथ्यातले प्रमाण दिले बरं का मी, नाही तर एखाद्या आपशेक घेईल. गाथ्यातले प्रमाण दिले मी. तुकोबराय म्हणतात भक्ती करणारे तुम्ही भक्तही अपूर्ण आहात आणि तुम्ही ज्या देवाची भक्ती करतात तो देवही अपूर्ण आहे. तुमच्याकडे असं आहे का अपूर्ण अधिक अपूर्ण म्हणजे पूर्ण, अंधार अधिक अंधार म्हणजे उजेड, तिखट अधिक तिखट म्हणजे गोड. महिला मंडळ नाही ना, तिखट अधिक तिखट म्हणजे डबल तिखट, अपूर्ण अधिक अपूर्ण म्हणजे डबल अपूर्ण. तसं अपूर्ण उठलं ना अपूर्णाच्या नादी लागलं, कोण कोणाला पूर्ण करणार? अपूर्ण उठलं आणि अपूर्णाच्या नादी लागलं. मी एक व्हॉट्सअप पुराणामध्ये एक विनोद वाचला होता. व्हॉट्सअप पुराण, फेसबुक पुराण, ट्विटर पुराण, या पुराणाचं सध्या लोक जास्त पारायण करतात, जास्त पारायण चालू या पुराणांचं. त्यात एक विनोद असा आला होता. काय झालं म्हणे, एक जण सकाळी सकाळी उठला आणि त्याला अचानक एकाचे 2 दिसायला लागले. झोपेतून उठला आणि अचानक एकाचे 2 दिसायला लागले. डॉक्टरकडे गेला, एका नेत्रतज्ञ डॉक्टरांकडे गेला आणि त्याला सांगू लागला, डॉक्टर साहेब अहो झोपेतून उठलो आणि अचानक एकाचे 2 दिसू लागले. डॉक्टर म्हणतात म्हणजे अहो बायकोनं कधी 1 कप चहा दिला तर मला ते 2 कप दिसायला लागले. प्रश्न पडतो हा कप घ्यावा का हा कप घ्यावा? बायकोनं कधी 1 100ची नोट दिली की त्या 2 दिसतात. व्यवहार यांच्या हातात आहे म्हणून बोललो बरं का.
एखाद्याने कधी रामराम घातला तर मला प्रश्न पडतो, याचा रामराम घ्यावा का याचा रामराम घ्यावा. म्हणजे माझ्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट मला डबल दिसायला लागली. तो डॉक्टर काय म्हणला ऐका, थोडं लक्ष द्या. डॉक्टर म्हणला, का रे बाबा, तुला जर एकाचे 2 दिसत असेल तर तुम्ही इथं 4 कशाला आले, याला एकाचे 4 दिसत होते. कोणाला? डॉक्टरला एकाचे 4 दिसत होते. मग कोण कोणाचा रोग घालवीन. अजून सांगतो काय झालं. 2 जणांनी कीर्तनाला येताना ठरवलं. तो म्हणला, अरे राम भाऊ, आपल्या गावामध्ये सप्ताह चालू झाला, मोठे मोठे महाराज लोक, मोठे मोठे वक्ते, चाल म्हणला कीर्तनाला. तो म्हणला, कीर्तनाचा आपल्याला काय फायदा, कीर्तन मोठे मोठे, कीर्तनाचा आपल्याला काय फायदा. काही लोक फायद्यासाठी येतात बरं का सर, कीर्तनामध्ये फायद्यासाठी येतात. त्यांचा फायदा असा असतो की आपली जुनी सोडणे, महाराजाची नवी हाणणे. पण महाराज लोक सुद्धा आमचे एवढे हुशार झाले, ते येतानाच गाडीत चप्पल काढून येतात. येतानाच गाडीत चप्पल काढून येतात. हा काहींचा मोठा फायदा असतो. तर मला आपल्याला कीर्तनाचा काय फायदा. म्हणजे कीर्तनात आलं की स्लिपिंग, आलं की स्लिपिंग, आलं की झोपलं. आणि काही लोकांना इथं सहज झोप लागून जाते. कीर्तनात सहज झोप लागते. महाराज कुंभकर्णाला ज्यावेळेस जागी करत होते, काही लोकांची झोप ही कुंभकर्णाच्या वरची बरं का. कुंभकर्णाला ज्यावेळेस जागी करत होते त्यावेळेस कशाचा उपयोग करत होते बरं. त्याला जागी करण्यासाठी काय करत होते, नगारे त्याला टोचत होते. तुम्ही ते रामायण पाहिलं बहुतेक. ढोल ताशे नगारे काय असेल ते वाजवत होते, मग तो उठायचा. पण इथं हे सगळं वाजत असताना, टाळ वाजतो, मृदंग वाजतो, साऊंड सिस्टीम वाजते, मग एवढं वाजत असताना इथं लोकांना झोप लागते कशी, मला प्रश्न पडला. एका श्रीमंत माणसाच्या घरी जाण्याची मला संधी आली कीर्तना करता पाहुणे. आत्ता पाठीमागं तुमचं कीर्तन झालं दत्त जयंतीचं, आणि तिकडे गेलो मुंबईला. मी प्रवास करून दमलो होतो, थकलो होतो त्या दिवशी, आणि नेमकं गेलो आणि तिथं गेल्यानंतर कीर्तनात उभा राहिलो. तिकडे 7 ते 9 पद्धती कीर्तनाची. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 7 ते 9 कीर्तन पद्धतीने, आपल्याकडे 9 ते 11 पद्धती. तिथं गेलो, कीर्तनात उभं राहिलो. नंतर कीर्तन झालं, जेवण झालं, आणि तो श्रीमंत माणूस, 6 कारखाने होते त्याचे कापड दुकानाचे, तो माणूस आणि मी, आम्ही असं गप्पा मारत बसलो. तो म्हणला, आता मी कॉटवर बसलो आणि तो खुर्चीवर बसला. तो मला म्हणला, महाराज तुम्ही असे आडवे व्हा, मी तुमच्यासोबत इथं बसून बोलतो, तुम्ही दिवसभर प्रवासात आहात. मी बसलो तिथं, मला चांगलं वाटलं. मी झोपलो असा आडवा. मी असा आडवा झोपलो. झोपल्याबरोबर मला झोप लागून गेली. कधी ते बोलता बोलता मला झोप लागली, माझं मलाच कळलं नाही. त्या माणसानं मला माझ्या अंगावर पांघरून टाकलं, लाईट बंद केला, आणि तोही झोपायला निघून गेला. सकाळी उठल्याबरोबर माझं लक्ष त्या खुर्चीकडे गेलं. आणि मी मनातल्या मनात विचार केला की बुवा, एवढा मोठा श्रीमंत माणूस हातातले सगळे व्यवहार टाकून आपल्याशी बोलत बसतो, आणि आपण खुशाल झोपून जातो. हा मोठ्या माणसाचा अपमान झाला, मोठ्या माणसाचा. आणि काय सांगावं, मोठी माणसं कशात अपमान म्हणतील, काय सांगावं. मला तर असं वाटतं की कशातही अपमान मानणाऱ्यालाच हल्ली मोठं म्हणतात, कशातही अपमान मानणाऱ्याला. मी त्यांच्याकडे गेलो, म्हणलं, साहेब माफ करा, म्हणलं तुम्ही माझ्यासोबत बोलत बसले सर रात्री, आणि मी सहज झोप लागून गेली, दमलो होतो, थकलो होतो. तुम्ही बोलता बोलता मला कधी झोप लागली माझं मलाच कळलं नाही, सहज झोप लागून गेली. तो मला म्हणला, महाराज अहो तुम्ही केवढे भाग्यवान, तुम्हाला सहज झोप लागून जाते. मी म्हणलं, झोप लागायला भाग्य काय करायचं बा, झोप लागायला भाग्य काय करायचं. तो म्हणला, तुम्ही केवढे भाग्यवान, तुम्हाला सहज झोप लागून जाते. आम्ही गोळ्या खाऊन आम्हाला झोपा लागत नाही, गोळ्या खाऊन झोपा लागत नाही. मी त्यांना म्हणलं, तुम्ही माझ्या भाग्याचा काय विचार करता, तुम्ही आमच्या कीर्तनात येऊन बघा, असे कितीतरी भाग्यवान तुम्हाला दाखवतो. जे भाग्यवान रामकृष्ण हरीला डोळा लावतात, ते डायरेक्ट जय विठ्ठललाच उघडतात. असे कितीतरी भाग्यवानी. तो म्हणला, आपल्याला कीर्तनात आलं की झोप लागते. तो म्हणला, आता तसं नाही करायचं, मग मला झोप आली की तू मला जागा करायचं, आणि तुला झोप आली की मी तुला जागा करणार, असं 2 जणांनी पक्क ठरवलं. कीर्तनात आले, कीर्तन सुरू झालं, कीर्तनकाराच्या पायाजवळ येऊन बसले. कीर्तन सुरू झालं, मध्यंतर झालं, रंगात आलं, आणि दोघं झोपले. दोघं झोपले. काय ठरवलं होतं त्यांनी, तू मला जागी कर आणि मी तुला जागी करणार. मग इथं दोघं झोपल्यावर कोण कोणाला जागी करणार, प्रश्न आहे ना. तसं तुकोबाराय म्हणतात, तुम्ही भक्ती करणारे भक्तही अपूर्ण, आणि ज्याची तुम्ही भक्ती करताय तो देवही अपूर्ण. कोण कोणाला पूर्ण करणार. तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय त्या देवाची स्थिती बघा. स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याकरता जे दुसऱ्याला पिडायचं काम करतात, दुसऱ्याला दुःख द्यायचं काम करतात, आणि तुम्ही त्यांच्याकडे हात पसरवले, ते तुम्हाला काय देतील. आपल्या इच्छे आणि का पिढी काय ते देईल बराडी. आपल्या इच्छे आणि का पिढी काय ते देईल बराडी. आपल्या इच्छा आपल्या
आपुल्या इच्छा अनिका पिढी काय देईल बराडी कळो येईल तयाची गोडी अल्प रोकडी बुद्धी अधीरा. तुकोबरांना त्या लोकांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही या देवांची भक्ती करत नाही का? महाराज म्हणतात मी या देवाची भक्ती करतो, पण माझ्या चित्तामध्ये एकच परमात्मा धारण केला. कोण? अवघा रखुमाईचा पती एक धरिला चित्ती, एकच चित्तामध्ये धरला. आणि तुकोबरा त्या देवांना म्हणतायत तुम्ही त्या देवाची भक्ती करता ते देव कसे? शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिती भूते खेते आपुल्या पोटाजी रडते मागती शिते अवदान. तुकोबरा त्या देवांना शेंद्र हेंद्र अल्पज्ञ बराडी रोकडं आमक तमक असं बोलले, पण त्यातील एक ऐकणारा सुद्धा होता, हुशार होता तो ऐकणारा. तो म्हणला, महाराज शांत बसा, आतापर्यंत आमच्या उपास्य दैवतांचं विटंबन विलंबन केलं तुम्ही. आमचा देव शेंद्रा हेंद्र अल्पज्ञ बराडी आमका तमका असू द्या, जसा आहे तसा असू द्या, फक्त तुम्ही एक करा. काय? तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय तो देव कसा आहे ते सांगा. तो देव कसा? याला शास्त्रीय भाषेमध्ये खंडन आणि मंडन असं म्हणतात बरं का. काय? खंडन आणि मंडन. मंडन म्हणजे मंडनचं लग्न नाही बरं का, आपल्याकडे ते प्रसिद्ध आहे म्हणून म्हणलं. मंडन म्हणजे मंडनचं लग्न नाही. खंडन आणि मंडन फार गोड आहे. खंडन मंडन. श्रीमद शंकराचार्य हे मंडन करण्यामध्ये अत्यंत हुशार होते, म्हणून ते नास्तिकांचं मत खंडन करू शकले महाराज. फार गोड आहे खंडन मंडन. उदाहरण द्यायचं झालं तर समजा मी जर आता सोमेश्वर महाराजांना म्हणलं, सोमेश्वर महाराजांना मी म्हणलं, सोमनाथ महाराजांना जर मी म्हणलं की तुमचा पखवाद वाजवणं चुकला, आता ते चुकणार नाही, कारण पाहुण्याचा नामचा मागाशीच विषय झाला की त्यांनी आतापर्यंत बरेचसे मोठे मोठे महाराज लोक वाजवले पखवादात. गैरसमज नका करू. मी जर त्यांना म्हणलं महाराज तुमचा पखवाद वाजवणं चुकला, आता एवढ्या समाजामध्ये एवढ्या लोकांमध्ये त्यांचा अपमान झाला. ते म्हणले बाळासाहेब महाराज चुकू द्या, माणूस चुकीचा पुतळा आहे, चुकू द्या, जिथं चुकलो असून तिथं चुकू द्या, फक्त एक करता का? म्हणलं काय? ज्या ठिकाणी मी वाजवताना चुकलो किंवा जो बोल मी वाजवताना चुकलो तो बोल तुम्ही मला वाजवून दाखवता का? तो बोल तुम्ही मला वाजवून दाखवता का? मी म्हणलं हे 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 आपल्याला काय येतं बा, मग गपचीप कीर्तन कर. येत नाही ना, तोंड घालू नको. तुमचे सुद्धा हेच अनुभव आहे संसारातले. एक जण तुमच्या गावातला सकाळी सकाळी उठला, चहा वगैरे घेतली, आंघोळ केली आणि शुक्रवारचा दिवस होता म्हणून चिंचोलीला बाजारला गेला. तिथं त्याला बाजार करता करता 1 वाजले. बाजार करता करता त्याला 1 वाजला आणि तो निघाला. सायकलीवर गेला होता आणि सायकलीवर परत निघाला. चैत्राचे महिना होता, उन्हाळ्याचे दिवस होते, घामाघूम झाला होता, वैतागला होता. घरी आला. घरी आल्याबरोबर सायकल त्यानं स्टँडला लावली. त्याच्या बायकोनं पाणी वगैरे दिलं, यानं हातपाय धुतले, बायकोनं पाट मांडला, हा पाटावर बसला आणि बायकोनं ताट मांडलं, ताटावर जेवायला बसला. आता पहिलेच वैतागेल होता. ती बाई सुद्धा मोठ्या कौतुकानं त्याच्या ताटाजवळ बसली. सर तिला वाटलं आपल्या हातची भाजी खातील, आपल्या हातची चपाती खातील, पोळी म्हणतात आपल्याकडे नाही का, आपल्या हातची पोळी खातील, मला तिकडची सवय, आपल्या हातची पोळी खातील, तेवढंच मला गोड गोड म्हणतील, तेवढंच चांगलं, जीवनामध्ये दुसरं आहेच काय, असं त्या माऊलीला वाटलं. ती मोठ्या कौतुकानं त्याच्या ताटाजवळ बसली. आता हे वैतागलं होतं. येता येता बाजारपट्टीतून आलं होतं. लक्षात आलं ना? मला माहिती तुम्ही त्याच्यातलेच आहे, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं. यानं पहिलाच घास मोडला, तोंडामध्ये टाकला. पहिलाच घास मोडला आणि तोंडामध्ये टाकला आणि टाकल्याबरोबर तो पहिल्याच घासाला म्हणे आज तुला भाजीच जमली नाही. बाई तर एकदमच नाराज झाली बा. दुसरा घास तोंडामध्ये टाकला, तो म्हणला आज सगळी भाजीची चव बिघडवली. तिसरा घास तोंडामध्ये टाकला, आज तो म्हणला तुला आज कशीच भाजी जमली नाही. बाईची तळपायाची आग मस्तकाला गेली, टेम्परेचर वाढलं, ताड कंतटून उठली, पाय आपटीत किचन रूम मध्ये गेली, भाजीचं पातेलं आणलं, त्याच्या समोर आली, जोरात ते भाजीचं पातेलं आपटलं. बाई बाई म्हणली एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, भाजी जमली नाही, भाजीच जमली नाही, मग करून दाखवता का थोडी? तर मला हे आपल्याला काय येतं बा, मग गपचीप खाय ना. येत नाही ना, तोंड घालू नको. तसं तुकाराम महाराजाकडे आलेला तो हुशार होता. तो म्हणला महाराज असू द्या, आमचा देव जसा आहे तसा असू द्या, फक्त एक करा, तुम्ही ज्या देवाची भक्ती करताय तो देव कसा ते सांगा. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात बोले भाविक हे
आपण ह्या महाराज मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय प्रोत्साहन दिलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, मी ज्या देवाची भक्ती करतो तो देव भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे आणि चांगला आहे. तुमच्या देवासारखा तर नाहीच. कसा? तुमचा देव अपूर्ण आहे, पण मी ज्या देवाची भक्ती करतो तो परिपूर्ण आहे. किती परिपूर्ण आहे? त्या परिपूर्णतेची जाणीव गर्गाचार्य गर्ग संहितेमध्ये करून देतात. ते म्हणतात, परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण हा नान्य एव हि एक कार्यार्थ आगत्यम कोटी कार्यम चकार हा. या श्लोकाचा अर्थ एकदम सुंदर आहे बघा. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण हा अन्य एव हि न, श्रीकृष्णाशिवाय दुसरा परिपूर्णतम कोणी नाही. काय करतो? एक कार्यार्थ आगत्यम, एका कामाकरता जन्म घेतो, कोटी कार्यम चकार हा, कोट्यावधी काम करून जातो. मग मला सांगा, राम अवतारामध्ये देवानं कमी कामं केली का? भगवान श्रीकृष्ण अवतारामध्ये देवानं कमी कामं केली का? मला असं वाटतं की रामापेक्षा श्रीकृष्णानं जास्त कामं केली. किती कामं केली देवानं, किती खोड्या केल्या, किती लीला केल्या. त्याला लीला म्हणूया आपण. एवढ्या लीला केल्या, एवढ्या खोड्या केल्या, त्या इथं मला सांगणंही शक्य नाही आणि तुम्हाला ऐकणंही शक्य नाही. तुम्ही म्हणाला असं का महाराज? कारण सांगण्याकरता मला माहिती पाहिजे आणि ऐकण्याकरता तुम्ही थांबले पाहिजे. लय खोड्या केल्या महाराज देवाने. श्रीकृष्ण परमात्म्याने फार खोड्या केल्या, त्याची कीर्ती मला सांगता येणार नाही. त्या खोड्या एकनाथ महाराजांनी गवळणीच्या द्वारा रेखाटल्या. एकनाथ महाराज म्हणतात की ज्यावेळेस गवळणी गाराने सांगण्याकरता यशोदेकडे यायच्या, त्यावेळेस गवळणी सांगायच्या, अवघ्या मिळवणी गवळणी देती यशोदे गारानी, खाऊन दही दूध तूप लोणी अवघी फोडली विरजनी, हे ग बाई आम्हासी पावेना यशोदे बाळ तुझा कान्हा, कोठवरी सुसुधिंगाना. एक नाही, दोन नाही, तिसरी गवळण. तिसरी आली धावणी, म्हणे ग बाई काय केली करणी. काय केली? पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ देवोनी, गाठ बाई कुणासी सुटे ना यशोदे बाळ तुझा कान्हा, कोठवरी सुसुधिंगाना. गवळणी गाराणे सांगण्याकरता यायच्या. गाराणे सांगण्याकरता आलेल्या गवळणी यशोदा माता म्हणायची, माझा काना खोड्या करत नाही, तुम्हीच याची खोडी करतात. काय खोडी करतात? तुम्ही लपून याचा भवरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. यशोदेला खोटच वाटायचं महाराजांना. कोणत्याच आईला वाटत नाही की आपलं पोरग खोड्या करतं म्हणून. बरोबर आहे की नाही महिला मंडळ? कोणत्याच आईला वाटत नाही. आणि तुम्हाला एक सांगू का, जगाच्या पाठीवर एकच कोर्ट असं आहे, जगाच्या पाठीवर एकच न्यायालय असं आहे की जिथं मुलाने केलेल्या सगळ्या खोड्या माफ होतात, आणि ते फक्त आईचं न्यायालय. ते आईचं न्यायालय. यशोदा म्हणायची, माझा कोण्या काना खोड्या करत नाही, तुम्हीच याची खोडी करतात. गवळणी म्हणायच्या, यशोदे आम्ही तुला किती जरी सांगितलं तुझा काना खोड्या करतो, तुला खोटच वाटणार आहे. याचं कारण, लाडका हा कान्हा बाई तुलाच गोड वाटे, लाडका हा कान्हा बाई तुझी तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू, याच्या खोड्या किती सांगू, महिपत्र सिंधू आटे, लाडका हा कान्हा बाई तुझी तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या सांगू किती, आणि महिपत्र सिंधू आटी. महिपत्र सिंधू आटी या शब्दाखाली अंडरलाईन करा. महिपत्र म्हणजे पृथ्वीचा कागज केला, समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, आणि गणेशनगरच्या अंगणवाडीची मास्तरीन लिहायला बसवली. आहे काही तर नाही ना? हा आहे? माफ करा विठाला. विद्येची दैवता सरस्वती जरी लिहायला बसवली, सरस्वती माता जरी लिहायला बसवली तरी परमात्म्याच्या खोड्या लिहिणं होणार नाही. म्हणून तुकोबारांकडे आलेल्या मंडळींच्या लक्षात आलं. ते म्हणले, महाराज आतापर्यंत आमची केलेली भक्ती वाया गेली, आतापर्यंत आमची केलेली साधना वायाला गेली. फक्त आता आमची एक विनंती आहे तुमच्याकडं. काय विनंती आहे? तुम्ही ज्या देवाची भक्ती करतायत त्या देवाबद्दल काहीतरी आम्हाला विशेष सांगा. विशेष. तुकोबारांनी पहिल्या चरणामध्ये 4 विशेषणं भगवंता करता वापरली. किती? 4 विशेषणं देवा करता वापरली. त्यात पहिलं विशेषण आहे की भोळे, दुसरं आहे भाविक, तिसरं आहे जुनाट, आणि चौथं आहे चांगले. भोळे, भाविक, जुनाट आणि चांगले. आता पहिलं जे अक्षर आहे, पहिलं जे विशेषण वापरत ते आहे भोळे. आणि भोळा शब्दाचा अर्थ तिथं बसलेल्या एका जाणकाराच्या कानावर गेला, आणि तो म्हणला, बघा 2 तासापासून महाराजांना सांगतायत की देव कसा आहे, आणि आता शेवट काय सांगतायत तर काय तर म्हणजे देव भोळा आहे. कारण भोळा या शब्दाचा अर्थ जाणकार मंडळी बावलट काढतात, अति शिकलेली मंडळी बावलट काढतात.
देवाला बावळट म्हणतात. देवाला बावळट म्हणजे भर दुपारी 12 वाजता सूर्यावर थुकण्यासारखं आहे. भर दुपारी 12 वाजता आणि कुठं सूर्यावर थुकण्यासारखं आहे. मला सांगा दुपारी 12 वाजता सूर्य कुठे असतो बाबा? आणि तुम्हाला थुकायचं म्हटल्यावर तोंड कुठं करावं लागेल तुमचं? आणि मग तुम्ही थुकला का थुका तुमच्या सूर्याच्या पलीकडे जाणार आहे का? जेवढ्याच पिंड तुम्ही थुकाल तेवढ्याच पिंड तुमच्या तोंडावर येऊन पडेल. तसं देवाला बावळट म्हणणं म्हणजे भर दुपारी 12 वाजता सूर्यावर थुकण्यासारखं आहे. मग महाराज तुकोबाराय म्हणतात आमचा देव भोळा पण नाही, चतुरा तो शिरोमणी. चतुर आहे किती, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुझी विठोबा. विठोबा तू धन्य आहे की तुझ्यासारखा चतुर दुसऱ्या जगामध्ये कोणी नाही. माणसांमध्ये फार चतुर असतात बरं का सर. माणसांमध्ये त्याच्यापेक्षा तो चतुर, त्याच्यापेक्षा तो चतुर, त्याच्यापेक्षा तो हुशार. माणसातला चतुरपणा सांगून जाईन. काय झालं, आपल्या भारताचे 10 कॅबिनेट मंत्री परदेशात गेले, अमेरिकेला गेले. या आपल्या राहू द्या बरं का. 10 कॅबिनेट मंत्री परदेशामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर उतरले एअरपोर्टवर, त्या विमानतळावर. त्या अमेरिकेतल्या लोकांनी यांचं स्वागत केलं, यांना गेस्ट हाऊसवर नेलं आणि तिथं फ्रेश झाले. यांना पाणी वगैरे पिण्याकरता दिलं, फ्रेश झाले. आणि त्या लोकांनी यांची नाश्त्याची सोय केली होती, नाश्त्याची. त्या लोकांनी यांच्याकरता कांदा पोहे केले होते, कांद्याचे पोहे केले होते खाण्याकरता. पण त्यांच्या पुढे प्रश्न असा निर्माण झाला होता महाराज, की या मंत्र्यांना पोहे खाण्याकरता द्यायचे, पण कोणत्या डिशमध्ये द्यायचे, कोणत्या प्लेटमध्ये द्यायचे? आता कोणत्याही प्लेटमध्ये खायला गोरे महाराज ते काय आपले महाराज मंडळी नव्हते. महाराज किती खा तिकडेच फेका, इकडे आणूच नका. ते मंत्री होते शेवटी. मग त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला होता की यांना कशात खाण्याकरता द्यायचे. त्याच्यातली एका जणांनी डोकं चालवलं. तो म्हणला यांना पोहे खाण्याकरता द्यायचे, चांदीच्या डिशमध्ये सोन्याचा चमचा घालून यांना पोहे खाण्याकरता द्यायचे. ठरलं. ते डायनिंग टेबल मांडले, यांना बसवलं, ते पोहे आणले, ते डिश आणल्या, ते चमचे पाहिल्याबरोबर आपल्या मंत्र्यांना दुसऱ्या मंत्र्याला खुंदा मारला, आपल्याच मंत्र्यानं. तो म्हणला राम भाऊ सोन्याचा चमचा दिसतोय, सोन्याचा चमचा दिसतोय. तो म्हणला अरे गपराय, दिसल ते खायला आपला भारत देश नाही, दिसलं की खाय, दिसलं की खाय. पण तो चमचा पाहिल्यानंतर याला काही दम निघाना. यानं ठरवलं चमचा हाणायचा, काय चमचा आपल्याला चोरायचा. पण तो हुशार होता, तो विनोदी होता, विनोदी. त्यानं एक विनोद सांगायला सुरुवात केली. एक विनोद सांगितला की आपले त्यांचे मंत्री जोरात हसायचे. दुसरा विनोद सांगितला की आपले त्यांचे लोक, ते मंत्री लोक जोरात हसायचे. 2-3 विनोद त्यांना असेच केले. पण चौथा त्यानं विनोद असा केला की आपले त्यांचे मंत्री असे खाली पडून हसायला लागले. तवर याला वाटलं की आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही. त्यानं पटकन चमचा उचलला आणि खिशात घातला. चमचा उचलला, खिशात घातला. आता यानं हसवता फसवले होते. पण त्याला दुसऱ्या कोणत्याच मंत्र्यानं पाहिलं नाही. पण आपल्याच भारतातल्या एका मंत्र्यानं त्याला पाहिलं. तो म्हणला तो चमचा आणू शकतो, तो मंत्री आहे. आणि मी का पोतराज आहे का? त्याला बी चमचा हाणायची इच्छा झाली. तो म्हणला मला बी चमचा ढापायचा. पण तो हुशार होता. तो म्हणला एक जर चमचा गेला तर अमेरिकेतले लोक म्हणतील आपल्या भारताची इज्जत जाईल, आणि जर 2 जर चमचे गेले तर भारताची इज्जत जाईल, आणि एक जर गेला तर लोक म्हणतील जाऊ दे बा, गेला असं कुठं धुण्या भांड्यात, नाही का, गेला असं कुठं धुण्या भांड्यात. त्यानं तो चमचा उचलला, त्याला दमच पटाना. तो म्हणला हे बघा, आमचा भारत देश फार कलागुणांनी युक्त असलेला देश आहे. आमच्या भारत देशामध्ये फार कला आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या कला आहे. आता त्या लोकांना कला म्हणजे काही माहित नव्हतं. ते म्हणले आम्हाला एखादा कला करून दाखवा, आम्हाला एखादा विनोद करून दाखवा. तो म्हणला हे बघा हा चमचा आहे. त्यानं चमचा उचलला. हा चमचा आहे, हा चमचा मी माझ्या हातात धरणार, माझ्या हातात नाही बरं चमचा, हा चमचा मी उचलला, याच्यावर मी मंत्र मारणार, आणि हा चमचा मी माझ्या खिशात घालणार, आणि माझ्या खिशातला चमचा तिकडे त्यांच्या खिशात निघणार. हे घाबरलं. त्यानं उचलला चमचा, कशाचा मंत्र खिशात घातला, अहो गेला त्याचा चमचा, त्याचा गेला आणि याचा राहिला. याला म्हणतात माणसातला चतुरपणा. तुकोबाराय म्हणतात आमचा देव भोळा पण नाही, चतुर आहे, चतुर. मग महाराज त्याला का भोळं म्हणतात, तर भोळेपणाचा आविष्कार जीवनामध्ये धारण करतो म्हणून त्याला भोळा म्हणतात. भोळेपणाचा आविष्कार एकदा नारदाने हा भगवान परमात्मा, आपला सत्यभामेने हा भगवान परमात्मा नारदाला दान केला. आणि नारदाला दान केल्यानंतर नारद मुनी म्हणायला लागले, देवा मी तुला सत्यभामेकडून दानामध्ये घेतलेलं आहे. मी सत्यभामेने मला दान दिलेलं आहे. या माझ्या चपला तुझ्या डोक्यावर घे आणि माझ्या पाठीमागं चाल. अविश्वाचा मालक नारदाच्या चपला जर डोक्यावर घेऊन चालत असेल तर मग त्याला भोळा का म्हणू नये. दुसरं विशेषण वापरलं भाविक. भाविक शब्दाचा अर्थ सुंदर आहे. भाविक म्हणजे काय, वैकुंठ, क्षीरसागर, शेषशाही आणि लक्ष्मी. वैकुंठ, क्षीरसागर, शेषशाही आणि लक्ष्मी या सगळ्यांना टाळतो आणि वैष्णवांच्या मेळ्यामध्ये येऊन मिळतो. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोणी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन.
शोभे नारायण. म्हणून त्याला चतुर म्हणतात, भोळा म्हणतात, भाविक म्हणतात. तिसरं विशेषण वापरलं जुनाट. जुनाट शब्दाचा अर्थ आहे म्हणजे सगळ्यांच्या अगोदरचा आणि सगळ्यांच्या नंतरचा. सगळ्यांच्या अगोदरचा म्हणजे जेव्हा कोठेच काही नव्हतं तेव्हा सुद्धा हा देव होता, आणि जेव्हा काहीच राहणार नाही तेव्हा सुद्धा हा देव राहणार आहे, म्हणून त्याला जुनाट म्हणतात. आणि चांगलं म्हणण्याचं त्याला कारण असं आहे की अतिशय सुंदर, अतिशय मनमोहक. किती भगवान परमात्मा देखणं हो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. ज्ञानोबराय म्हणतात ना, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्ण वेते तिची वा. शोभा. म्हणून त्याला चांगला म्हणतात. अजून हिंदी, अहो हे विश्व जितकं सुंदर आहे, हे जग इतकं सुंदर आहे, तर या जगाला बनवणारा, या विश्वाला बनवणारा तो देव किती सुंदर असला पाहिजे. म्हणून एक हिंदी भजन सुंदर म्हटलं जातं बघा. हिंदी भजन, नाम तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. दीन दयाल दया के सागर जग में नाम तुम्हारा है, तुम बिन मेरे बाल कृष्ण अब कोई नहीं हमारा रे. भव से पार उतरना है तो तेरा ही आना होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. म्हणून त्याला चांगलं म्हणतात. तुकोबराय म्हणतात, असा जो देव आहे मी त्याचा भक्त आहे की जो परमात्मा निश्चिंत आहे, निर्भय आहे, स्वतंत्र आहे आणि सुखमय आहे. असा जो देव आहे मी त्याला शरणागत गेलो की जो देव भक्तांच्या जीवनातील चिंता हरण करतो. अभंगाचं दुसरं चरण, मनावोनी चिंता अनाई सगळ्यांनी 2 मिनिटं हात वर घ्या. आता घ्या हात वर, पाठीमागचे हात वरती घ्या, हात वरती घ्या. येतो आम्ही चहा घेऊन. हात वरती घ्या. आपण सर्वांनी एकदा 2 मिनिटं सर्वांनी देवाचं भजन करू. मैं तो जपू सदा तेरा नाम, दयालु दया करो, दयालु दया करो. बोला, मैं तो जपू सदा तेरा नाम, दयालु दया करो, दयालु दया करो. मैं तो जपू सदा तेरा नाम, दयालु दया
हात खाली गेले वा धन्यवाद तुम्हाला विठोबा रखुमाई मला सागर पाहुण्यांनी असं 2 मिनिटं म्हणजे 10-5 मिनिटं तुम्ही शिवाजी महाराजांवर बोला असं त्यांनी मला सांगितलं. मी शिवाजी महाराजांवर मी आता बोलणारच तसं मी बोलत असतो. प्रत्येक कीर्तनामध्ये मी शिवाजी महाराज सांगतच असतो, कारण मी एक तरुण कीर्तनकार आहे आणि तरुणांनी तरुणाई जागावला पाहिजे नाही का. आणि विशेष म्हणजे आज सरांचा कॅमेरा या ठिकाणी म्हणजे आशा फोटो स्टुडिओ म्हणजे सरांनी या ठिकाणी कॅमेरा लावलेला आहे. त्याबद्दल मी थोडंसं शिवाजी महाराज विषयी बोलतो, ऐका. बोलू ना का टाइम संपला आपला? हा नाही तर परत नको म्हणाला. बरं वाढून देसाल काही? विठाला विठाला ऐका, फक्त 15 मिनिटं गेली मी. मनुष्य जन्माला आल्यानंतर शास्त्रकाराने 13 गोष्टी अत्यंत दुर्लभ सांगितलेल्या आहेत. मनुष्य जन्माला आल्यानंतर शास्त्रकाराने 13 गोष्टी अत्यंत दुर्लभ सांगितलेल्या आहेत. त्यात पहिली गोष्ट सांगत असताना शास्त्रकार सांगतं की मानुष्यत्वम, मनुष्य देह भेटणं ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे. परंतु तो मनुष्य देह चांगल्या कुळामध्ये प्राप्त होणं, चांगल्या कुळामध्ये भेटणं ही गोष्ट त्याहीपेक्षा कठीण आहे, दुर्लभ आहे. तो मनुष्य देह चांगल्या कुळामध्ये प्राप्त होणं ही गोष्ट जशी दुर्लभ आहे, तसंच ते कुळ चांगलं श्रीमंत असणं ही गोष्ट त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. ते कुळ चांगलं श्रीमंत असणं ही गोष्ट जशी दुर्लभ आहे, तसंच ती श्रीमंती उपभोगण्याकरता चांगलं आरोग्य भेटणं ही गोष्ट त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. म्हणजे श्रीमंतीही भरपूर आहे, कैलास महाराज आरोग्यही भरपूर आहे. आपलं श्रीमंती भरपूर आहे, कुळही चांगलं आहे, पण आरोग्यच नसेल तर काय फायदा. म्हणजे थोडक्यात सांगू का, साखर कारखान्याचा मालक आहे आणि त्याला डायबिटीज आहे, साखर खाता येईल का? श्रीमंती उपभोगता येणार नाही. श्रीमंती उपभोगण्याकरता चांगलं आरोग्य भेटणं ही गोष्ट त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. पुढं शास्त्रकार सांगतं की सण मित्रम, माणसाला माणसाच्या जीवनामध्ये एखादा चांगला मित्र भेटणं ही गोष्ट त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. माणसाला माणसाच्या जीवनामध्ये एखादा चांगला मित्र भेटणं ही गोष्ट त्याहीपेक्षा दुर्लभ आहे. शास्त्रकार सांगतं की माणसाने माणसाच्या मनातली गोष्ट एकतर मित्राला तरी सांगितली पाहिजे, नाहीतर आईला तरी सांगितली पाहिजे, नाहीतर एखाद्या साधूला तरी सांगितली पाहिजे. मनातली गोष्ट साधूला सांगावी, आईला सांगावी आणि मित्राला सांगावी. मनातली गोष्ट कोणाला सांगू नये, मनातली गोष्ट कोणाला सांगू नये. तुम्ही जिला घरी सांगता का तिला मनातली गोष्ट सांगू नये. शास्त्र सांगतं, मी नाही सांगत. सन्मित्रम, मित्रता फार महत्वाची. रामप्रभूची सुग्रीवाची ज्यावेळेस मैत्री होते त्यावेळेस रामप्रभू सुग्रीवाला काही मित्रतेचे लक्षण सांगतात आणि मित्रतेचं लक्षण सांगत असताना रामप्रभू सुग्रीवाला म्हणतात की सुग्रीवा, मित्रतेचं पहिलं लक्षण असं आहे की घेण्या देण्यामध्ये वाद नसणे हे मित्रतेचं पहिलं लक्षण आहे. घेण्या देण्यामध्ये वाद नसणे. मित्राने मित्राला असं कधीच नाही म्हटलं पाहिजे. पाहुणे, मित्राने मित्राला असं कधीच नाही म्हटलं पाहिजे की काल मी पाजली होती आज तू पाज. हे चहाबद्दल बोलतोय मी. घेण्या देण्यामध्ये वाद नसणे हे मित्रतेचं पहिलं लक्षण आहे. मित्रतेचं दुसरं लक्षण असं आहे की आपला मित्र जर संकटामध्ये असेल तर त्या मित्राला सहकार्य करणे हे मित्रतेचं दुसरं लक्षण आहे. संकटात असलेल्या मित्राला सहकार्य होत गेलं म्हणून रामप्रभूने लंकेवरती विजय मिळवला. संकटात असलेल्या मित्राला सहकार्य होत गेलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. ऐका, मला मित्रता सांगायची. कोण होता तो राजा? काय केलं त्या राजाने या जगासाठी, या इथे आपल्या मराठी माणसासाठी? धन्य धन्य शिवाजी शूर. तरुण मंडळी, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर. पराक्रमी थोर केले जर जर, केले जर
जर पाजोनी पाणी दृष्ट मुगलास हा पाजोनी पाणी दृष्ट मुगलास घडविला स्वराज्याचा इतिहास घडविला स्वराज्याचा इतिहास हा कीर्तीचा डंका भिडे गगनास जिरहाजी मी नेहमी सांगितलं वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये तलवार घेणारा, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध करणारा, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्यासाठी आग्र्याला जाणारा, वयाचे 51 वर्ष जगणारा आणि वयाचे 35 वर्ष या महाराष्ट्राच्या माती करता या रणांगणामध्ये उभा असणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आमचे महाराज मंडळीच म्हणले, बाकीचे का पाकिस्तानातून आले का? छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. असं पाहिजे काहीतरी. मला मित्रता सांगायची. राजांच्या जीवनामध्ये फार मित्र भेटले, चांगले चांगले मित्र राजांच्या जीवनामध्ये भेटले. कोण होते ते? तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, मानकोजी दहातोंडे, बाजीप्रभू पासलकर, दादोजी कोंडदेव, मुरारबाजी. रांगड्या भाषेत तानाजी गडाला राज उडवायची राज, सुलतानी सत्ता आता 7 उडवायची राज. नेताजी पालकर गडाला जा राज, इथून पुढचं जगणं तुमच्या करता आणि इथून पुढचं मरण तुमच्या करता. रांगड्या भाषेत बाजी गडाला जाग राजा जगायचंय तर तुमच्या करता आणि मरायचंय फक्त या महाराष्ट्राच्या माती करता, महाराष्ट्राच्या माती करता. इतके चांगले मित्र राजांच्या जीवनामध्ये भेटले. काही मित्र वाईट सुद्धा भेटले. कोण होते? खंडोजी खोपडा, याला मित्र नाही म्हणता येणार, वाईट. अजून तुम्हाला सूर्याजी पिसाळ, चंद्रराव मोरे, यशवंतराव सुर्वे यांना मित्र म्हणता येणार नाही, कारण या लोकांनी तर शत्रुत्व केलं. शत्रुत्व, चांगल्या माणसाचं शत्रुत्व करणारे लोक त्या सुद्धा काळामध्ये होते आणि मला असं वाटतं की सर त्यांची उदारता आजच्या काळामध्ये सुद्धा आहे. आणि हे कोणी दुसरे वेगळे माणसं नव्हते, आपलीच माणसं होते. हे खंडोजी खोपडा, चंद्रराव सुर्वे, सूर्याजी पिसाळे आपलेच लोक होते. मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांना त्रास देणारे कोण लोक होते? आपलेच होते. तुकाराम महाराजांना त्रास देणारे कोण लोक होते? आपलेच होते. धर्मवीर संभाजी महाराजांना पकडून देणारे कोण लोक होते? आपलेच होते. मग आपलेच लोक आपल्या धर्माच्या विरोधात उभे असले ना, त्यावेळेस माणसाला तकलीफ होत असते, तकलीफ. आपलेच लोक असतात आणि आपल्याच धर्माच्या विरोधात उभे राहतात. मी एक परंपरेने एक दृष्टांत सांगत आलो. लोहाराच्या शेजारी सोनाराचं दुकान होतं. लोहारा शेजारी सोनाराचं दुकान होतं आणि लोहाराच्या सोनाराच्या दोघांच्याही दुकानामध्ये कामगिरी चालू होती. थोडंसं लक्ष द्या. दोघांच्याही दुकानामध्ये कामगिरी चालू होती. कामगिरी चालू असताना, वस्तूला जडणघडण करत असताना दोन्हीकडेही हातोडीने ठोकायचं काम चालू होतं. म्हणजे दोन्ही दुकानामध्ये हातोड्या पडत होत्या. लोहाराच्याही दुकानामध्ये हातोडी पडत होती आणि सोनाराच्याही दुकानामध्ये हातोडी पडत होती. पण लोहाराच्या दुकानामध्ये घणाच्या माध्यमातून जी हातोडी पडत होती, जो घाव त्या ठिकाणी पडत होता आयरणीवर, तो घाव त्या ठिकाणी पडला की कर्र असा आवाज यायचा. हातोडा आयरणीवर पडला की कर्र असा आवाज यायचा. मग हातोडा लोहाराच्याही दुकानामध्ये पडत होता, हातोडा सोनाराच्याही दुकानामध्ये पडत होता, पण आवाज फक्त लोहाराच्याच दुकानातला यायचा. कोणाच्या? लोहाराच्याच दुकानातला यायचा. मग लोहाराच्या दुकानातल्या ज्या वस्तूवर हातोडा पडत होता, लोहाराच्या दुकानामध्ये ज्या वस्तूवर हातोडा पडत होता, त्या वस्तूने सोनाराच्या दुकानातल्या वस्तूला विचारलं की हे पाय म्हणे, दणके तुलेही बसून राहिले, दणके मलेही बसून राहिले म्हणे. ही विदर्भातली भाषा आहे बरं का. दणके तुलेही बसून राहिले आणि दणके मलेही बसून राहिले. मग दणके जर आपल्या दोघायले बसत असतील तर महा आवाज येतो, तो हा कसा येत नाही? कोण म्हणतंय? लोहाराच्या दुकानातली वस्तू. त्या सोनाराच्या दुकानातल्या वस्तूने सुंदर उत्तर दिलं. ती म्हणे, दणके तूही खातो आणि दणके मीही खातो, पण मला दणके देणार परक आहे आणि तुला दणके देणार तुझ्याच भावकीतलंय. लक्षात येत आहे का? मला दणके देणार परक आहे आणि तुला दणके देणार तुझ्याच भावकीतलंय. का? कारण लोहाराच्या दुकानामध्ये जे दणके खात होतं बाबा ते लोखंड होतं आणि त्याला जे हानीत होतं ते लोखंडच होतं. आणि सोनाराच्या दुकानामध्ये जे दणके खात होतं ते सोनं होतं आणि त्याला जे हानीत होतं ते लोखंड होतं. सोनं म्हणलं मला दणके देणारं परक आहे, तकलीफ होत नाही, तुला दणके देणारं तुहचे म्हणून करकर होती.
विठाला तसे आपले लोक आपल्या धर्माच्या विरोधात उभे राहतात ना, त्यावेळेस तकलीफ होत असते. ऐका, अफजल खान ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळेस त्यानं दोनच कामं वाईट केली. अफजल खान ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आला त्यावेळेस त्यानं दोनच कामं वाईट केली. एक म्हणजे पंढरपुरामध्ये गाय कापली, मंदिरामध्ये गाय कापली आणि त्या गायीच्या रक्ताच्या थारोळ्यात नसला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भवानी माता उचलली, तुळजापूरची भवानीची मूर्ती उचलली आणि जात्यात भरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस सगळ्यात जास्त दुःख कोणाला झालं असेल तर ते गोंधळी मंडळींना झालं, गोंधळी मंडळींना. आणि त्या गोंधळी मंडळींनी माय भवानी जागवायला सुरुवात केली. देवी माय जाग आता, लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. दारुगड बाया आता, दारुगड बाया, दारुगड बाया आता, दारुगड बाया, दारुगड बाया, दारुगड बाया आता, दारुगड बाया, दारुगड बाया आता, दारुगड बाया. हा कोल्हापूरची माय लक्ष्मी, तुळजापूरची माय भवानी, माहुरगडची माय रेणुका. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आघात महिमा तुझी माऊली वारी भक्ताला. कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात झाली, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात झाली. आज गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी, 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 गोंधळाला. उधे 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 उधे. आई राजा माल्ले चांगलं म्हणता येतं बरं. कसं माल्ले चांगलं म्हणता येतं. मी 2-4 गाणे याच्यात मिक्स करत असतो, पण 2-3 कीर्तनात असे अनुभव आले. मी हे गाणे म्हणणार तिकून 2-3 महिला, त्याच्यामुळे मी सांगणंच बंद केलं. अहो एक ताशी चालतच आली, चालत आली. विठाला विठाला भवानी जागली आणि भवानीच्या रूपामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. अफजल खानाचा वध केला. ती तारीख होती 10 ऑगस्ट 1659. विकारी नाम संवत्सर होतं, गुरुवार होता. वेळ 12ची ठरली होती आणि बरोबर 2 वाजता राजांनी अफजल खान फाडला. त्यावेळेस ही बातमी या महाराष्ट्रामध्ये कळाली. त्यावेळेस महाराष्ट्रच नाही तर जग हादरलं, दिल्ली सुद्धा हादरली की कोण आहे हा महापुरुष. अरे अफजल खानाला फाडलं. अफजल खान म्हणजे काय साधा होता का बाबा? अफजल खान जर जेवायला बसला तर तो 100 भाकरी खात होता. तुम्हाला किती जाती? 1.5 पोळी बी जात नाही म्हणते बाबा. तो जर जेवायला बसला तर 100 भाकरी खात होता. मग असा क्रूर असणारा अफजल खान ज्यावेळेस राजांनी फाडला त्यावेळेस सगळं जग हादरलं. आता त्या ठिकाणी विजापूरकरांनी राजांना मारण्याकरता सिद्धी जोहर पाठवला. सिद्धी जोहर तसा नाही आला, 42,000 सैन्य सोबत घेऊन आला आणि ज्या गडावरती राजे होते त्या गडाला वेढा मारून बसला. तो गड होता पन्हाळा गड. राजांचं गडावरचं धान्य संपत चाललं होतं. राजांना माहिती होतं की या सैन्याची 2 हात करण्याकरता आपल्याकडे एवढं सैन्य नाही. राजांनी गड सोडण्याचा निर्णय घेतला. ती तारीख निवडली 12 जुलै 1660. तो सुद्धा गुरुवारचाच दिवस होता. राजांनी भवानीला कौल मागून दरवाजा उघडला. रात्रीचे 10 वाजले होते. वरतून धोधो पाऊस पडत होता. राजांनी सगळी जबाबदारी ही बाजीप्रभूंवर टाकली होती. बाजीप्रभूंनी ती जबाबदारी स्वीकारली होती. बाजीप्रभूंनी 600 मावळे आपल्या सोबत घेतले होते. 2 पालख्या तयार केल्या होत्या. एका पालखीमध्ये राजांना बसवलं आणि एक पालखी पाठीमागून रिकामी चालत होती. वेढा जवळ येत होता. वेढा जवळ येत होता. वेढा आता 50 पावलावर आला होता. वेढा आता 25 पावलावर आला होता. वेढा आता 5 पावलावर आला होता. राजांचं आपलं मावळ्यांचं पाऊल वेढ्यामध्ये पडलं होतं. वरतून धो पाऊस पडत होता. तरी सुद्धा मावळ्यांच्या अंगातून घाम निघत होता. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राची जोखीम खांद्यावर होती आणि विशाळगडावर पोस्ट करून देण्याची सगळी जबाबदारी ही मराठ्यांची, मावळ्यांची होती. मावळे पुढे पळू लागले.
वेढा पाठीमागं पळायला लागला. पळता पळता एका जाळीतून डोळे चमकले. वाघाचे नाही, माणसाचे डोळे आहे. आणि ज्या अर्थी माणसाचे डोळे चमकतात त्या अर्थी कोणीतरी गुप्तचर असला पाहिजे. ठरल्याप्रमाणे रिकामी पालखी पुढे आली. त्या पालखीमध्ये शिवानाभी नावाचा एक मावळा बसला. त्या 15 मावळे तिथं थांबले. बाकीचे मावळे राजांना आडरानाने घेऊन पळत होते. सैरावैरा धावत होते. धावता धावता एक गजापूर नावाचं शहर लागलं. तिथं एक खिंड लागली आणि त्या खिंडीमध्ये बाजीप्रभूंच्या लक्षात आलं की गनिम पाठीमागून येतोय. काय करावं? राजांची पालखी खाली ठेवली आणि बाजीप्रभूंनी शेवटचा मुजरा राजांना केला. बाजीप्रभू म्हणतायत, राजा जावा, राजा तुम्ही. राजा मी सांभाळून घेईन, राजा मी सांभाळून घेईन. राजे नकार देत होते. नाही बाजी, आम्ही तुम्हाला सोडून नाही जाणार बाजी. नाही राजा, तुम्हाला जावंच लागल. आणि तेव्हा बाजीप्रभूंनी एक वाक्य वापरलं. ते वाक्य आज सुद्धा प्रसिद्ध आहे. बाजीप्रभू म्हणतात, राजा अरे लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. लाखाचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. मावळे घेऊन पळत होते. 15 मावळे तिथं थांबले होते. बाकीचे मावळे बाजीप्रभूंसोबत होते. 300 मावळे तिथं थांबले. ज्या गडावर राजांना जायचं होतं त्या विशाल गडाला सुद्धा सूर्यराव सुर्वे आणि यशवंतराव सुर्वे या मराठ्यांचा वेढा पडला होता. राजांना 6 तास लागणार होते. 12 कोस जायचं होतं. राजांना वेळ लागणार होता. बरोबर राजे गडावरती पोस्ट झाले. भवानीला तलवार बाहेर काढली आणि त्या तलवारीनं राजांना मार्ग मिळवून दिला. राजे विशाल गडावरती पोस्ट झाले. तेव्हा बाजीप्रभू आपलं राजांनी तोफांच्या आवाजामध्ये बाजीप्रभूंना खिंडीमध्ये आवाज दिला की बाजी पोचलोय, बाजी आम्ही, लवकर या बाजी. बाजी तुमची वाट पाहत होतो बाजी तुमची वाट पाहतोय, लवकर या बाजी तुम्ही होतात म्हणून आम्ही जगलो बाजी तुमचे उपकार कधी आम्ही विसरणार नाही बाजी. ऐका गाड्या, बाजीप्रभू सुद्धा याच आवाजाची वाट पाहत होते. ते जगण्याकरता नाही, मरण्याकरता. बाजीप्रभू म्हणतात, आज माझा देश जगला असेल, आज माझी माती जगली असेल, आज माझा महाराष्ट्र जगला असेल, आज माझा लाखाला पोचणारा एखादा मित्र जगला असेल, तर त्या मित्राला जगवण्यासाठी बाजीप्रभूंसारखा एखादा मित्र मेला तरी चालेल. याला म्हणायची मित्रता, याला म्हणायची मित्रता. ज्या महापुरुषांनी, ज्या क्रांतीवीरांनी या माती करता आपलं प्राणपणाला लावले ना, ते जाता जाता फक्त एवढंच सांगून गेले की अरे या देशाचं भान ठेवा, या देशाचं भान ठेवा. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या रे. कर चले हम फिदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. या देशासाठी आपण म्हणलं पाहिजे, काय म्हणलं पाहिजे? दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. तू मेरा करमा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. और मरेंगे वतन तेरे लिए. दिल दिया है जान देंगे वतन तेरे लिए. दिल दिया है जान देंगे वतन तेरे लिए. असो, आपला टाइम संपला. 11ला फक्त 10 मिनिटं बाकी. मला 11:45चा टाइम होता. बोलता बोलता 5 मिनिटं शिल्लक झाले. त्याबद्दल तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. झालेली सेवा सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करतो. समर्पित करत असताना आनंद वाटला बरं का सर, खरंच आनंद वाटला पाहून. कारण का एवढा पहिलंच वर्ष आहे, उत्साह इतका तुमचा. बघा ना, महिला मंडळ आहेत, एवढ्या थंडी गारठ्याच्या तुम्ही आलात, म्हणजे हा देवावर तुमचा उपकार झाला का? नाही मला. बघा ना, सुंदर वातावरण आहे, सुंदर गाणारे आहेत, सुंदर वाजवणारे आहेत, सर आहेत, पाहुणे आहेत, विनोद साबळे या ठिकाणी आलेत. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम सुंदर आहेत, अत्यंत सुंदर आहे. आनंद वाटला, आनंद वाटला खरं. काय परमार्थातली कोणतीही गोष्ट घडण्याकरता काहीतरी पूर्वजन्मीची पुण्य लागत असते. आता तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्हाला देवानं बोलवलं महाराज, देवानं. तुम्ही असे नाही आलात, तुमचं पुण्य होतं म्हणून तुम्ही आलात.
कारण परमार्थातली कोणतीही गोष्ट घडण्याकरता पूर्वजन्मीची पुण्य लागत असते आणि पूर्वजन्मीच्या पुण्याशिवाय परमार्थ घडत नाही. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. पूर्वजन्मीची पुण्य तुमची आहे. तुम्हाला सांगू का, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने हर कोई सजाता है, लेकिन भगवान हर किसी का स्वप्न पूरा नहीं करता. उसी तरह इस कीर्तन मंडप में, उसी तरह इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन वही आता है जिसे मेरा भगवान बुलाता है. देवानं तुम्हाला बोलवलं. कीर्तन चालू असताना एवढं सुंदर वातावरण सर. कीर्तन चालू असताना असं वाटत नव्हतं. कीर्तन चालू असताना मला असं वाटत नव्हतं की हे कीर्तन गणेश नगरमध्ये चालू आहे. असं वाटत होतं की हे कीर्तन साक्षात आळंदीमध्ये माऊलीच्या दारात चालू आहे. इतका आनंद या ठिकाणी वाटत होता. झालेली सेवा सर्वांच्या चरणारविधी सेवा समर्पित करून माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर